बीडचा पहिलाच दौरा करणाऱ्या अजित पवारांनी सज्जड दम दिलाय। विकास कामं करताना खंडणी मागू नका, नाहीतर मकोका लावायला मागे पुढे पाहणार नाही, हा इशारा अजितदादांनी दिलाय। तर चारित्र्य स्वच्छ ठेवा असा सल्ला देखील अजित पवार यांनी दिलेला आहे। वागला तर तुम्हाला कार्यवाही केली जाईल। तुमच्यावर जे काही नियम आहेत त्या पद्धतीने कलम लावली जातील। सातत्य ते राहिलं तर मकोका पण लावला जाईल, कारण 3-4 केसेस एखाद्याच्यावर लागल्या, 4 एक गंभीर स्वरूपात तर ते होतं। तर यावेळेस अजितदादांनी नेमकी काय खरडपट्टी काढली आहे ते बघूयात ग्राफिक्स मध्ये। विकास कामं करताना खंडणी मागू नका, मकोका लावे। वेडवाकडं काम केलं तर सहन करणार नाही असं देखील दादांनी म्हटलं। बंदुका दाखवणारे, त्यांचे रील्स बनवणारे यावर कारवाई होणार, परवाना रद्द होणार असंही दादा सांगतायत। दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना दूर ठेवा, चारित्र्य स्वच्छ ठेवा असंही यावेळेस अजित पवार यांनी थेट सांगितलंय। तर धनंजय मुंडे यांच्या समोरच अजित पवारांनी खंडणीचा मुद्दा काढला। त्यामुळे अजित पवारांचा नेमका रोख आहे तरी कुणाकडे, हीच चर्चा सध्या रंगलेली आहे। यानंतर पुढची बातमी सुप्रिया सुळे यांच्या संदर्भातली। अजित पवार दम देतात मात्र राजीनामा का घेत नाहीये, हा सवाल सुप्रिया सुळे यांनी केलेला आहे। तर धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा देण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली। सरपंच संतोष देशमुख आणि परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशींच्या हत्येचा प्रश्न संसदेत मांडणार असंही सुळेंनी सांगितलं। आमच्या सगळ्यांची एकच मागणी आहे की एवढे ॲलिगेशन झाल्यावर नैतिकतेवर निर्णय माणसांनी घ्यावा, एवढीच आमची मागणी आहे। नैतिकता मग राजीनामा का घेत नाही हा प्रश्न मला नका विचारू, 4 वाजता याल ना DPTCला तेव्हा विचारा। तर एकंदरीत दादा आता नुसता दम नको, कारवाई हवी असंच सुप्रियाताईंनी म्हटलंय। यानंतर पुढे आणखी एक महत्त्वाची बातमी बघूयात। अजित पवार बीड जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले। DPDC बैठकीआधी अधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक आहे। सर्व शासकीय विभाग प्रमुखांसोबत ते चर्चा करतील। पालकमंत्री अजित पवार आता ऍक्शन मोडमध्ये असल्याचं सध्या बघायला मिळत आहे। बीडमध्ये दादा आता बैठका घेणार आहेत, मात्र त्याआधी ते थेट जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आहे। बीडचे ते पालकमंत्री आहेत आणि आता बीडमध्ये चांगलाच त्यांनी कारवाईचा सपाटा सुरू केलाय। तर आता बीडचं पालकमंत्रीपद दादांनी घेतलं, त्यामुळे बीडमध्ये काय सुधारणा होतात हे बघणंही महत्त्वाचं असेल। वळूयात पुढच्या बातमीकडे। राजकारणात कधी काय होईल हे काही सांगता येत नाही। गेल्या 5 वर्षांमध्ये राज्याच्या राजकारणात अनेक अविश्वसनीय घडामोडी घडल्या। आता भाजप आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा रंगताय। काल भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्र येण्याचे थेट संकेत दिले। तर आपली पुन्हा युती झाली तर तो आनंदाचा क्षण असेल असं चंद्रकांत दादा उद्धव ठाकरेंना म्हटलं, अशी ही माहिती आहे। मुंबईमधल्या एका लग्न सोहळ्यात उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट झाली। मिलिंद नार्वेकरांनी चंद्रकांत पाटलांना मग युती कधी हा सवाल विचारला। आपली पुन्हा युती झाली तर तो आनंदाचा क्षण असेल असं चंद्रकांत पाटील म्हणाले। मी या सुवर्ण क्षणाची वाट पाहतोय असंही यावेळी चंद्रकांत पाटलांनी सांगितलं। उद्धव ठाकरेंनी ही युतीला दुजोरा दिला, ही माहिती मात्र आता विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे ठाकरे भाजप युती होणार का हा सवाल आहे। तेव्हा आता महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन वळण खरंच मिळणार का याचीच चर्चा रंगलेली आहे। यानंतर पुढे आणखी काही मोठ्या आणि महत्त्वाच्या राजकीय अपडेट्स वेगवान स्वरूपात। खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्याच्या नांदेड गावातील विहिरीची पाहणी केली। नांदेड गावात GBSचे सर्वात जास्त रुग्ण आहे। दूषित पाण्यामुळे हा आजार वाढल्याचं बोललं जात आहे। केंद्रीय पथकानं या विहिरीची पाहणी केली। ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली। सरकारवर निशाणा साधला। मुंबईमधील सगळ्या जमिनी अदानींच्या घशात घालण्याचा सरकार प्रयत्न करतंय, हा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय।
हे सरकार जनतेसाठी आहे की अदानींसाठी, असा सवाल देखील आदित्य ठाकरे यांनी केलाय. मंत्री पंकजा मुंडेंनी अजित पवारांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मंत्रालयातील दालनात बीड आणि नाशिक जिल्हा बँकेच्या संदर्भात बैठक होती. या बैठकीआधी मंत्री पंकजा मुंडेंनी अजित पवार यांची भेट घेतली. महाराष्ट्र वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेहमीच दौऱ्यावर जातात असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी फडणवीसांवर जोरदार घणाघात केला. एकनाथ शिंदेंना बिनखात्याचं मंत्री केलं तरी ते मंत्रीपद सोडणार नाही, कारण त्यांच्या डोक्यावर तपास यंत्रणांची टांगती तलवार आहे असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी शिंदेंवरती आता हल्लाबोल केलाय. वारंवार आमच्या जिल्ह्याला यावं अशी आमची अपेक्षा आहे. दादा असं म्हणाले केले होते ते आज पुन्हा तुम्ही अजित पवारांसह मुद्दा मांडणार का? डीपीसी पुरता मर्यादित आहे. तेवढ्या बाबतीमध्ये सभागृहात आम्ही काय करायचं ते करून आता विषयावर बैठक. दादा असं म्हटले, तुम्ही जे स्टेटमेंट केलं म्हणजे तुमचं नाव न घेता, जर तथ्य असेल तर मी कारवाई करणार आणि तथ्य नसेल तर मग मी कारवाई करणारच नाही. तथ्य असेल तरच कारवाई करावी. आम्ही करणार नाही. बिगर तथ्याचं नाही आणि मी बिगर तथ्याचं बोलतच नाही. आज ते डॉक्युमेंट आणि मी त्याची सीडी जी आहे ते काय म्हणतात पेन ड्रॉय त्यांच्याकडे देणार. आज काही पुरावे देणार आहे तुम्ही दादांना? पेन ड्रॉय सगळेच पुरावे आहेत. दादा असं म्हटले की खंडणी जर मागितली तर मोका लावणार. दादा असं म्हटले की आधी सुरेश धस यांनी माध्यमांसोबत संवाद साधलेला आहे. बीड जिल्हा नियोजन बैठकी आधी खरं तर त्यांनी हा संवाद साधला. पुन्हा एकदा वळूयात वेगवान बातम्यांकडे. सुशांत सदगींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि यावेळेस पोलिसांच्या तपासावर संतुष्ट नसल्याचं त्यांनी म्हटलं. ज्यांचं नाव पोलिसांनी दिलंय त्या बिल्डरची चौकशी का करत नाही हा सवाल करत, सत्तेत असून माझी अशी अवस्था असेल तर जनतेचं काय, असंही सदगी म्हणाले. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी शिंदे गट आक्रमक झाला. रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेकडेच आलं पाहिजे ही मागणी आमदारांनी केली. मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 5वा दिवस आहे. उपोषणाची लढाई बंद आता झकपक होणार असा इशारा जरांगे देत आहे. सरपंच हत्या प्रकरणावरून लक्ष हटू नये यासाठी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेणार असं जरांगे म्हणाले. देवेंद्र फडणवीस आमच्या आनंदावर विरजण पाडू शकत नाही असा इशाराही जरांगेंनी दिला. बदलापुरातल्या अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणावर वक्तव्य करणाऱ्या 2 मंत्र्यांना अक्षय शिंदेच्या वकिलांनी नोटीस बजावली. संजय शिरसाट यांनी एन्काउंटर ही जनतेला आवडलेली कारवाई असं वक्तव्य केलं, तर योगेश कदमांनी गोपनीय अहवाल प्रसिद्ध केल्याचा आरोप अक्षयच्या वडिलांनी केला. मंत्र्यांपाठोपाठ आता जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांना आता गावभेट देण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिले. शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी महसूल मंत्र्यांनी 11 कलमी परिपत्रक जारी केलं. उद्धव ठाकरे गटाचे शेखर घोसाळे यांनी आता तालुका प्रमुख पदाचा कार्यभार हाती घेतला. त्यानंतर नवीन वाद निर्माण झालाय. साळवी स्टॉप या शाखेतून कारभाराची सुरुवात करणार अशी भूमिका आहे, तर त्यामुळे आगामी काळामध्ये शाखा कुणाच्या ताब्यात राहणार हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरेल. आमच्या मागण्यांसंदर्भात संध्याकाळपर्यंत सरकारने आपली भूमिका जाहीर करावी, अन्यथा दुसरा मार्ग निवडणार, मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला हा अल्टिमेटम दिलेला आहे. जालन्यात वडीगोत्रीत मराठा समाज आक्रमक झालेला आहे, तर मराठा आंदोलकांनी सोलापूर धुळे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. पोलिसांनी या आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मराठा आरक्षणावर आता नव्यानं सुनावणी होईल. मराठा आरक्षण कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती याचिकाकर्त्यांनी मुख्य न्यायमूर्तींना केली. नवीन विशेष पूर्णपीठ स्थापन करण्याची मागणीही यावेळेस करण्यात आली.
मोठी बातमी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली, कारण लाडकी बहीण योजनेत परराज्यातल्या बोगस लाभार्थ्यांचं रॅकेट समोर आलंय. लातूर आणि सांगली जिल्ह्यातल्या अंगणवाडी सेविका असल्याचं भासवून बोगस लॉग इन आयडी तयार केले. या बोगस लॉग इन आयडीद्वारे 1171 अर्ज दाखल करण्यात आले. विविध जिल्ह्यातले लाभार्थी असल्याचं या अर्जात दाखवलं. मात्र प्रत्यक्षात हे भामटे उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल आणि राजस्थानमध्ये असल्याचं कळतंय. अस्पष्ट कागदपत्र आणि आधार क्रमांकाच्या आधारे फसवणूक करण्याचा या भामट्यांचा प्रयत्न होता. याबाबत सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. नेमकं हे रॅकेट कसं काम करत होतं तेही आपण बघूयात. सांगली लातूर मधल्या अंगणवाडी सेविका दाखवून लॉग इन आयडी बनवले. अंगणवाडी सेविकांच्या बोगस आयडीवरून 1171 अर्ज भरले. आधार कार्डवरचा पत्ता दिसू नये म्हणून अस्पष्ट दिसणारी कॉपी अपलोड केली. एकही मुस्लिम महिला नसणाऱ्या गावातल्या मुस्लिम महिला लाभार्थी दाखवल्यानं भांडाफोड झाला. तर आधार क्रमांकाशी लिंक खातं उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल आणि राजस्थान मधल्या व्यक्तींचं असल्याचं देखील कळतंय. त्यामुळे लाडकी बहिणीमध्ये हे परप्रांतीय रॅकेट असल्याचं समोर आलंय. तर यातल्या आरोपींची ओळख पटवून त्यांच्या अटकेचे प्रयत्न सुरू आहे असंही पोलिसांनी सांगितलं. मात्र लाडक्या बहिणींच्या या योजनेमध्ये अनेकांनी असाच डल्ला मारलेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार का हे बघणं महत्त्वाचं. पुढची बातमी महत्त्वाची सुप्रिया सुळेंसंदर्भातली, कारण सरकारच्या एजन्सीने फॉर्म भरून घेतले तर सरकारनेच उत्तर द्यायला हवं असं सुप्रिया सुळे म्हणत आहे. 2100 रुपये कधी देणार असा सवालही त्यांनी केलाय. मला असं वाटतं की जेव्हा इलेक्शनच्या आधी ज्या पद्धतीने एजन्सी, कुठल्या एजन्सीनी फॉर्म भरून घेतले? सरकारच्याच एजन्सी ना. जर सरकारच्याच एजन्सीनी फॉर्म भरून घेतले तर उत्तर सरकारने दिलं पाहिजे या सगळ्याचं. त्या योजनेचं काय आहे, कधी 2100 रुपये देणार आहेत? 2100 रुपये तर या महिन्यापासून यायला पाहिजे होते, जानेवारीपासून. का 2100 रुपये येत नाहीयेत? आणि आता ज्या सरकारनीच फॉर्म भरून दिले, अधिकाऱ्यांनी एवढे मोठे करोडो रुपये खर्च करून एवढे मोठे कार्यक्रम केले, राखी बांधून घेतली सगळ्यांकडून, त्याचा पुढे काय झालं? मग हे परत घेण्यासाठी तुम्ही हे कार्यक्रम घेतले? याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल. तर खरंच आता निवडणुकांचा निकाल लागून मोठा कालावधी गेलेला आहे. त्यानंतर सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यात 2100 रुपये जमा होत नाही. त्यामुळे खरंच सरकार 2100 रुपये देणार आहे का हा प्रश्न उपस्थित झालाय. पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50 मध्ये. मुंबईकरांची ट्रॅफिकमधून सुटका व्हावी यासाठी परिवहन विभागाने महत्त्वाचे निर्णय घेतले. मुंबईमध्ये पुढच्या 5 वर्षांमध्ये जलवाहतूक वाढवण्याचा निर्णय परिवहन विभागानं घेतलेला आहे. तर येत्या 3 महिन्यांमध्ये जलवाहतुकीचा आराखडा तयार करण्याचे आदेशही देण्यात आले. मुंबईमध्ये पुढच्या 2 महिन्यांमध्ये रॅपिडो सारख्या बाईक सर्व्हिस सुरू होणार आहे. दरम्यान बाईक टॅक्सी सुरू करताना महिलांच्या सुरक्षेची देखील विशेष काळजी घेतली जाते. बाईक चालकाला मागे प्रवासी बसवताना बाईकच्या मध्ये पार्टिशन लावणं बंधनकारक आहे. मुंबई पुणे मार्गावरील बोरघाट मिसिंग लिंकला हुतात्मा वीर शिंगरोबा धनगर बोगदा नाव देण्याची मागणी करण्यात आली. भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्राद्वारे ही मागणी केली. वीर शिंगरोबांच्या शौर्यकथेला उजाळा देण्याची विनंती या पत्राच्या माध्यमातून करण्यात आली. सिडकोने गतवर्षी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर माझे पसंतीचे घर म्हणत तब्बल 26,000 घरांची सोडत काढली. मात्र सिडकोच्या माझ्या पसंतीच्या घराला नागरिकांची नापसंती मिळतेय. तर हेच चित्र सध्या दिसतंय. घरांच्या आवाढव्य किमती, त्यामुळे सिडकोच्या घरांना अल्प प्रतिसाद मिळतोय. कल्याणच्या सुभाष मैदानात इंडोर स्टेडियम प्रकल्पाला क्रिकेट प्रेमींनी विरोध केला. माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी मैदानाच्या पाहणी दरम्यान क्रिकेट प्रेमींनी घेराव घातला. इंडोर स्टेडियम प्रकल्प होऊ देणार नाही अशी भूमिका मनसे आणि क्रीडा प्रेमींनी घेतली आहे. सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर हे गेल्या 7 महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळात अडकले. यातच आता अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इलॉन मस्क यांच्याकडे त्यांना परत आणण्यासाठी मदत मागितली. याकडे दुर्लक्ष केल्यानं बायडन यांच्यावर ताशेरेही त्यांनी ओढले. पुढची बातमी थेट प्रयागराजमधून आहे, कारण प्रयागराजमधल्या महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरी दरम्यान फरहान आलमनं 35 वर्षीय रामशंकरचा जीव वाचवलाय. चेंगराचेंगरी दरम्यान रामशंकरला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यावेळेस फरहान आलमनं CPR देऊन त्याचे प्राण वाचवले.
सध्या रामशंकरवर रुग्णालयात उपचार होत आहे आणि त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती आहे. काल महाकुंभ मेळ्यामध्ये चेंगराचेंगरी झाली आहे. यामध्ये 30 भाविकांचा मृत्यू तर 90 जण जखमी झाले असल्याचं वृत्त आहे. असं असताना या फरहान आलमच्या या भूमिकेचं सर्व स्तरांमधून कौतुक केलं जातं. तर या कुंभमेळ्यातलं अतिशय उत्तम असं एकतेचं उदाहरण आपण पाहिलं. यानंतरच आता पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. यवतमाळ शहरामध्ये जीएसटी पथकांचे छापे पडलेले आहेत. अप्सरा टॉकीज परिसरामध्ये आता प्लायवूड आणि हार्डवेअर दुकानांना या कारवाईमध्ये लक्ष करण्यात आले. काही दुकानांची शटर सील झाली आहे, त्यामुळे व्यापारी वर्तुळात एकच खळबळ उडालेली आहे. शेगाव पोलिसांनी गांजा तस्कराला रंगेहात पकडलेल्या या कारवाईमध्ये 2 क्विंटल 7 किलो गांजा हस्तगत करण्यात आलेला आहे. एकाच अटक तर एक आरोपी फरार आहे आणि यावेळेस पोलिसांनी एकूण 42 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अहिल्यानगरच्या श्रीरामपूर तालुक्यात वाळू तस्करांनी हैदोस घातलेला आहे. कारवाईसाठी गेलेल्या महसूल अधिकाऱ्यांसह पोलिसांवरती वाळू तस्करांनी प्राणघातक हल्ला केलाय. अवैध वाळू तस्करी विरोधात कारवाई दरम्यान पोलीस आणि महसूल कर्मचाऱ्यांवर सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील मुर्टा पाटी ते नळदुर्ग बाह्य वळण रस्ता तब्बल 10 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वाहतुकीसाठी एका बाजूने खुला करण्यात आला. एसयूसी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने या रस्त्याचं काम केलंय. यापूर्वी 4 कंत्राटदारांनी काम अर्धवट सोडून दिल्यानं काम रखडलं होतं. कोल्हापूर जिल्हा परिसरात टस्कर हत्ती धुमाकूळ घालतोय आणि या हत्तीने आपला मोर्चा लिलाव रांग या ठिकाणच्या शेतीकडे वळवला. टस्कर हत्तीकडून या परिसरातील ऊस शेती केळी बागांचं मोठं नुकसान झालंय. दररोज हत्तीकडून होणाऱ्या नुकसानीबद्दल शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट सध्या पसरलेली दिसते. यवतमाळच्या घाटंजीमध्ये कत्तलीसाठी जनावरं घेऊन जाणारा ट्रक पलटला. यामध्ये 5 बैलांचा दबून मृत्यू झालाय, तर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतलेली आहे. 14 जनावरांची सुटका केली आहे. प्रकरणी तस्करांवर कारवाई झाल्याचं देखील अजून स्पष्ट नाही आहे. पुणे नाशिक या महामार्गावर बोटा माळवडीमध्ये उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला पाठीमागून कारची धडक बसली. या धडकेत पती पत्नीचा मृत्यू झाला, तर 2 जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. सायन पनवेल या महामार्गावरती जुईनगर रेल्वे स्टेशन समोर एका भरधाव कारने 2 रिक्षांना धडक दिली आहे. या अपघातात एक रिक्षा चालक ठार झाला, तर दोन्ही रिक्षांचा यामध्ये चक्काचूर झालेला आहे. धाराशिवच्या तेरखेडामध्ये फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झालाय आणि या स्फोटात 6 जण भाजल्याची माहिती आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेरखेडा या ठिकाणी फटाका निर्मितीचे जवळपास 200 कारखाने आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकाच दिवशी तब्बल 7 जणांनी आत्महत्या केली आहे. शहरात एकाच दिवशी विविध ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या झाल्यानं एकच खळबळ उडालेली आहे. आणि यानंतर राजकीय विश्वातून बातमी मोठी आणि महत्त्वाची, कारण विधानसभेतल्या दारुण पराभवानंतर मुंबईमध्ये मनसेचा पहिला मेळावा आहे. वरळीमध्ये मनसेकडून राज्यस्तरीय मेळाव्याचं आयोजन झालंय. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे. या मेळाव्यात संघटनात्मक फेरबदल आणि आगामी पालिका निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. यावेळेस राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार हे बघणंही महत्त्वाचं असणार आहे. आज राज्यस्तरीय मेळावा आयोजित केलेला आहे वरळीमध्ये आणि सध्या मी त्याच ठिकाणी आहे. आपण माझ्या मागे मोठं असं एक भव्य दिव्य हे एक बॅनर पाहतात. या ठिकाणी राज्यस्तरीय पदाधिकारी मेळाव्याचं खरं तर हे बॅनर आहे. सोबत आपल्याला राज ठाकरे यांचा फोटो देखील पाहायला मिळत आहे. मागची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये मनसेचा एकही जो उमेदवार आहे तो निवडून आलेला नव्हता आणि त्याच्याचमुळे मनसेचा एकूणच झालेला पराभव, याबद्दल झालेलं चिंतन आणि त्याच्यानंतर आता पक्षामध्ये एक मोठे बदल करावेत अशा पद्धतीची खरं तर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची
त्यांची मागणी आहे. अनेक जण असं बोलून सुद्धा दाखवत आहेत. मात्र आजच्या या मेळाव्यामध्ये राज ठाकरे नेमकं काय बोलणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. राज ठाकरे यांच्यासोबतच पक्षातील काही महत्त्वाचे नेते मंडळी आहेत, त्यांचं देखील भाषण आज होणार आहे आणि त्याच मेळाव्याची तयारी आपल्याला या संपूर्ण डोममध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरामन प्रवीण चव्हाणसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई.